हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपल्या एपी स्टडी स्टेशन या यूट्यूब चॅनलवर. जे कोणी आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि इतरांनाही व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण टाइम अँड वर्कचे 2 पार्ट पाहिलेत. तर त्याचा आपण आज तिसरा पार्ट म्हणजे मिक्स क्वेश्चन्स आज आपण त्यामध्ये घेणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण जवळपास 34 क्वेश्चन बघितलेत. आज त्याचे पुढचे क्वेश्चन आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा, तर सर्वप्रथम आता आपण डायरेक्ट तुमचा वेळ न घालवता आपण डायरेक्ट गणिताकडे जाऊया. तर गणित मध्ये काय म्हटलं बघा, ए आणि बी एक काम 12 दिवसात आणि त्यानंतर बी आणि सी तेच काम 15 दिवसात आणि सी आणि ए तेच काम 20 दिवसात पूर्ण करू शकतात. तर तिघे मिळून काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न पडलाय. म्हणजे आता बघा, प्रत्येक जागी डबल डबल दिले त्याने. म्हणजे काय दिले रे, ए अधिक बी किती दिवसात पूर्ण करतात, 12 दिवसात पूर्ण करतात. त्यानंतर काय म्हटलं रे, बी अधिक सी किती दिवसात पूर्ण करतात, 15 दिवसात पूर्ण करतात. त्यानंतर काय म्हटलंय, सी अधिक ए बरोबर किती दिवसात पूर्ण करतात, 20 दिवसात पूर्ण करतात. बरोबर. म्हणजे चला लसावी घ्या सर्वप्रथम. चला लसावी घेतलं की ते तरी 60 येते. 12 पंचे 60 बरोबर, 15 चौक 60, 20 त्रिक 60. मग आता बघा, आता आपल्याला प्रत्येकाची एक एकची इफिशियन्सी काढून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला टोटल काढून घेता येईल. मग इथं बघा, प्रत्येकात 2-2 टर्म आहेत. ए अधिक बी दिले, बी अधिक सी दिले, सी अधिक ए दिले. मग प्रत्येक वेळी बघा, इथे एक ए आलाय, इथे एक ए आलाय, इथे एक बी आलाय, इथं बी आलाय, सी आलाय, सी आलाय. म्हणजे प्रत्येक टर्म 2 वेळा आले. म्हणजे याला मी असं लिहू शकतो, 2 ए अधिक बी अधिक सी बरोबर. प्रत्येक संख्या 2-2 वेळा आले. मग यांची एफिशियन्सी लिहून घ्या. किती 5 अधिक 4 9, 9 आणि 4 9 आणि 3 12, म्हणजे 12 आलं बरोबर. म्हणजे ए अधिक बी अधिक सी बरोबर किती येणार आहे माझं, 12/2. म्हणजे उत्तर किती येणार, कार्यक्षमता किती येणार, ए बी सी ची 6 येणार. टोटल काम किती आहे आपलं, 60 आहे. मग उत्तर किती येणार, 60 भागिले 6 म्हणजे उत्तर काय येणार, 10. म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तसंच बघा पुढचा प्रश्न, ए बी बी सी आणि सी ए पूर्ण करू शकतात. तर इथं काय म्हटलं रे, ए एकटा किती दिवसात पूर्ण करेल असं म्हटलं. सेम तसं लिहून घ्या, ए अधिक बी, बी अधिक सी, सी अधिक ए बरोबर. किती दिले, ए अधिक बी दिले 10, बी अधिक सी दिले 12, सी अधिक ए दिले 15. म्हणजे इफिशियन्सी काढून घ्या. किती आलं रे, 60 आलं. 60 आलं किती येणार, 6 5 15 चौक 60 बरोबर. मग इथे किती येणार, 2 ए अधिक बी अधिक सी कंस पूर्ण करा बरोबर. किती येणार आहे, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15 बरोबर. मग काय येणार आहे, ए अधिक बी अधिक सी बरोबर किती येणार, 15/2. आता आपल्याला तिघांची इफिशियन्सी मिळाल्या, परंतु आपल्याला विचारलंय काय, त्यांनी एचं विचारलंय. एचं विचारलंय, एचं काढायचं आहे आपल्याला. एबीसीचं आपल्याला 15/2 दिले, एचं काढायचं आहे. तर त्याच्यात आपण बी आणि सीचं वजा करू शकतो का नाही, करू शकतो. बी आणि सी किती काम करतात रे, 5 काम करतात. म्हणून ए बरोबर किती येणार रे, 15/2 वजा 5 म्हणजे किती येणार रे, 15 वजा 10 5 दुनी 10 छेद 2 म्हणजे किती आलं, ए ची इफिशियन्सी किती आले रे, 5/2 बरोबर. ए ची 5/2 आली. टोटल काम किती आहे रे आपलं, 60 काम आहे. मग किती येणार रे, ए ला काढायचं, ए किती दिवसात पूर्ण करणार, ए बरोबर 60/5/2 म्हणजे याला किती लिहिणार मी, 60 गुणिले छेदाचा छेद अंशात जातो छेद 5. याला किती आला रे, 12×5 = 60, 12 दुनी 24 दिवस. म्हणजे उत्तर काय आलं रे, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. कळालंय का सर्वांना कसं करायचं आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन बघा, एक्स आणि वाय एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात, वाय आणि झेड 12 दिवसात पूर्ण करू शकतात आणि झेड आणि एक्स 8 दिवसात पूर्ण करू शकतात. तर तिघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील. सेम पहिला जसा क्वेश्चन घेतलाय तसा घेतलाय. हा प्रश्न तुम्ही होमवर्क मध्ये करायचा आहे आणि उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन बघा. आता काही वेळ प्रश्न काय पडते, काम सोडले किंवा पुन्हा येणे असे क्वेश्चन भरपूर वेळा पडतात. मग त्यानुसार आपण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, ए एक काम 20 दिवसात, बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करू शकतो. म्हणजे काय म्हणलं रे, ए 20 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करू शकतो. दोघांनी एकत्र काम सुरू केले, म्हणजे दोघं एकत्र काम करायला सुरू केल्यात. काम सुरू झाल्याच्या 4 दिवसानंतर एक काम सोडून गेला. त्यानंतर बी ने एकट्याने 6 दिवस काम केले आणि पुन्हा एक कामावर परत आला. तर आता उरलेले काम दोघे मिळून
किती दिवसात पूर्ण करतील. तर बघा पूर्णपणे कॉम्प्लिकेटेड करायचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत आपले क्वेश्चन बेसिक क्वेश्चन असते. आता सगळे मिक्स क्वेश्चन्स आहेत. तर बघा कसं येणार आता याचं उत्तर. याला पहिला 60 करून घ्या. 30 त्रिक 30 दोन्ही बरोबर. आता काय म्हटलं का आता एक स्टेप दोघांनी एकत्र काम सुरू केले. काम सुरू झाल्याच्या 4 दिवसानंतर म्हणजे दोघांनी 4 दिवस एकत्र काम केले का नाही रे. काम केले. दोघं एकत्र किती काम करू शकतात. 3 अधिक 2 5. 5 गुणिले 4 किती काम झाले रे. 20 काम झाले बरोबर. त्यानंतर ए काम सोडून गेला. त्यानंतर बी ने एका दिवसात किती काम. बी ने एकट्याने 6 दिवस काम केलं. बी ने एकट्याने. बी एका दिवसात किती काम करतो रे. 2 काम करतोय. 2 गुणिले 6 किती काम झालं रे. 12 काम यानं केला. मग नंतर बघा ए पुन्हा कामावर आला तर उरलेले काम. आता उरले किती काम रे. बघा 20 अधिक 12 किती 32 काम आपलं संपलं बरोबर. बी अधिक 32 काम आपलं ऑलरेडी संपलेलं आहे. मग आता उरलेलं काम. उरलं काम किती रे. 60 मधनं 32 गेले. किती राहिले रे. 60 मधनं 32 गेले 28 काम. आता 28 काम काय म्हटलं रे. 28 काम दोघे मिळून करणार आहेत. दोघे मिळून किती काम करतात रे एका दिवसात. 3 अधिक 2 5 म्हणजे 28 भागिले 5 म्हणजे किती येणार आहे उत्तर याचं. 5 5 25 5 त्रिक 15 राहिले 3 आणि 5 3/5 या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. याला पर्यायाला आपण चेंज करून घ्या. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळालंय का तुम्हाला कसं सोडायचं. बघा ए आणि बी चं पहिला काढून घ्यायचं. त्यानंतर ए बी चं काढून घेतल्यावर ए 30 दिवस आहेत. ए आणि बी ए चं 3 आलं. बी चं 2 आलं. त्यानंतर बघा ए आणि बी एकत्र काम केले 4 दिवस. ए दोघांनी एकत्र काम केलं 4 दिवस त्यामुळे 20 काम झालं. त्यानंतर बी एकटा काम केला 6 दिवस म्हणून 6 दिन 12 आलं काम बरोबर. टोटल काम 32 झालं. राहिलेलं काम किती रे. यातनं वजा केलं 60 मधनं 28 काम. 28 काम आता परत दोघे मिळून करणार आहेत. दोघे मिळून 5 काम करतात म्हणून 5 म्हणून उत्तर किती आलं 5 3/5 या प्रश्नाचं अचूक उत्तर. ऑप्शन मध्ये जरा मिस्टेक्स आहेत त्यामुळे करेक्शन करून घ्यायचं आहे. तर बघा पुढचा प्रश्न. पी आणि क्यू अनुक्रमे 20 आणि 25 दिवसात काम पूर्ण करू शकतात. बघा काय म्हटले पी आणि क्यू काय म्हटले 20 आणि 25. 20 आणि 25 दोघांनी एकत्र काम सुरू केले परंतु 5 दिवसानंतर पी सोडून गेला. आता एक एक आपण स्टेप करून घेऊ. आता 20 आणि 25 यांचा लसाव किती येणार आहे 100 बरोबर. 20 आणि 25 चा लसाव किती येणार आहे 100. 20 5 25 चौक बरोबर 100 आला. मग तर काय म्हटले दोघांनी एकत्र काम सुरू केले आणि 5 दिवसात तर क्यू सुरू म्हणजे दोघांनी एकत्र काम 5 दिवस तर केले. 9 गुणिले 5 किती काम झाले रे. दोघांनी एका दिवसात 9 काम करतात. असं 5 दिवस काम केले 45 दिवस झाले. बघा क्यू ने पुढील 5 दिवस एकट्याने काम केले. क्यू ने 5 दिवस एकट्याने काम केले म्हणजे किती रे 4 गुणिले 5 किती केले रे 4 5 20 असे 20 काम केले. त्यानंतर काय म्हटलं पी पुन्हा कामावर परत आला आणि त्याने काम पूर्ण केले. तर पी ने एकूण किती दिवस काम केले असं विचारले. आता बघा पी ने एकूण किती दिवस काम केलं असा प्रश्न. आता बघा टोटल काम किती झालं रे 25 आणि 20 किती झालं रे 65 काम झालं बरोबर. 65 काम पूर्ण झालेलं आहे बरोबर. आता टोटल काम केलं पी पुन्हा कामावर आलाय. आता काम किती राहिले रे 100 मधनं 65 गेले. काम किती राहिले रे 35 राहिले बरोबर. काम किती झालं रे 35 राहिले. 35 काम आता दोघं मिळून करणार 5 आणि 4 9 काम येणार बरोबर. दोघं मिळून 9 काम येणार. मग टोटल मिळून किती येणार आहे हा जवळपास किती येणार आहे 9 चौक 36 म्हणजे समज याला 4 दिवस आहे. अप्रॉक्सिमेट आपण काढून घेतलं तर हे 4 दिवस काम करतील. आता या दोघांनी कोणी कोणी काम केलं रे यात पी आणि क्यू न काम केलं. नंतर सुरुवातीला पी आणि कुठे काम केलं रे इथं आणि पी काम केला. इथं किती रे 5 दिवस पी ने काम केलं. बाकी हा क्यू ने काम केलं 5 दिवस इथं. मग किती आलं रे 5 अधिक 4 किती आलं रे जवळपास 9 डेज म्हणून उत्तर जवळपास 9 डेज हे येऊन जाईल. कळाले का सर्वांना कसं आलंय. तर बघा पुढचा प्रश्न बघा. आता मजुरांची संख्या बदलणे म्हणजे ग्रुप डायनेमिक्स यालाच आपण व्हेरिएबल्स असं म्हणतो. तर बघा आता हे कसं मांडून घ्यायचं आहे त्याच्यानुसार उत्तर तुमचं डिपेंडेंट राहील. तर बघा काही माणसांनी एक काम 18 दिवसात पूर्ण करायचे ठरवले. काही माणसं म्हणजे काय काही माणसालाच मी एक्स मानलं. एक्स गुणले 18 दिवसात काम पूर्ण व्हायला पाहिजे. परंतु काय झालं बघा परंतु सुरुवातीपासूनच 6 माणसे कामावर अनुपस्थित राहिल्यामुळे उरलेल्या माणसांना काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागले. 6 माणसे अनुपस्थित. पहिला किती काम होते माणसं होती तर एक्स होती. आता 6 माणसे कमी केलीत म्हणजे 6 माणसे उपस्थित म्हणजे किती राहिले तर एक्स मायनस 6 राहिलेत. अनुपस्थित काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले तर आता 20 दिवस लागलेत.
तर सुरुवातीला एकूण किती माणसे कामावर अपेक्षित आहेत, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणाच काढायची आहे रे, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. काढून घ्या, एकदम सोपा प्रश्न आहे. 18x बरोबर किती आला रे, 20x वजा 120 बरोबर. महिला इकडे करा, इथं किती आलं, वजा 2x बरोबर वजा 120. वजा वजा कट झालं, x बरोबर किती आलं रे, 120 भागिले 2 बरोबर किती आलं रे, 60 माणसे. सुरुवातीला किती होती तर यामध्ये सी, पर्याय क्रमांक सी, 60 माणसे यामध्ये कामाला होती. तर बघा तसेच यामध्ये अजून एक गणित आहे बघा. काही माणसांचा एक गट एक काम 30 दिवसात पूर्ण करू शकतो. म्हणजे किती, एक्स माणसांचा गट आपण एक्स म्हणूया, असं त्याने 30 दिवसात पूर्ण करतात बरोबर. तर काय म्हटले, जर त्या गटात अजून 5 माणसे अतिरिक्त असती, काय म्हटले 5 माणसे अतिरिक्त असते म्हणजे एक्स अधिक 5 असती, तर ते काम 10 दिवस आधीच पूर्ण झाले असते. काय म्हटले बघा, 10 दिवस आधीच पूर्ण झाले असते. म्हणजे किती, पहिला 30 दिवस लागतो ते, आता 10 दिवस आधी म्हणजे किती लागणार रे, 20 दिवस लागणार. तर सुरुवातीला त्या गटात एकूण किती माणसे होती, म्हणजे परत आपल्याला एक्स हेच काढायचं आहे. मग काय येणार इथं, 30x बरोबर किती येणार, 20x अधिक 20 100 बरोबर. 30 मधनं 20 गेले, राहिले किती रे, 10x बरोबर 100. म्हणजे एक्स बरोबर किती आला रे, 100 भागिले 10 बरोबर किती आलं रे, 10. म्हणजे काय येणार, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा, आता हा एक नवीन टाईप आहे, हा टाईप पण पेपरला भरपूर वेळा पडतो. तर काय म्हटलं बघा, ए 1/3 भाग 5 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे काय म्हटलं बघा, ए 1/3 भाग 5 दिवसात पूर्ण करतो. आणि काय म्हटलं, बी त्याच कामाचा 2/5 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. इथं काय म्हटलं, दिवसात पूर्ण करतो, दिवस. तर काय म्हटले, तर दोघे मिळून ते काम पूर्ण किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न पडलाय. तर काय म्हटले, ए किती दिवसात पूर्ण करेल रे, ह्या 3ला इकडे करा, किती आलं रे, ए 15 दिवसात करेल. बी किती दिवसात करेल रे, याला इकडे करा, किती आलं रे, 10×5=50/2 म्हणजे किती, 25 दिवस लागतील. आता ए आणि बी चा लसावी घ्या, 25 आणि 15चा लसावी किती रे, 75. 15×5=75, 25×3=75. इथपर्यंत काय आलं. आता दोघं एकत्र मिळून काम करणार आहेत, म्हणजे किती आहे रे, 75 टोटल काम आहे माझं. दोघे मिळून किती करणार, 5 आणि 3 8 बरोबर. म्हणजे उत्तर किती येणार रे, 8 9 72 राहिले 3 म्हणून 3/8. कुठल्या ऑप्शन मध्ये आहे रे, पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तसाच हा प्रश्न आहे बघा, एक्स एका कामाचा 4/16 पूर्ण करतो, वाय त्यानंतर तो वाय ला कामावर बोलवतो आणि दोघे मिळून काम 3 दिवसात पूर्ण संपवतात. तर वाय एकटा काम किती दिवसात पूर्ण करेल असं म्हटलंय बघा. एकदम सोपा प्रश्न आहे. आता बघा, एक्स 4/5 भाग किती दिवसात पूर्ण करतो रे, 16 दिवसात पूर्ण करतो. मग काय म्हटलंय बघा, या 4 लाईन भागाला 4×4=16 म्हणजे एक्स बरोबर किती आलं रे, 20 दिवस आलं. बघा, पहिल्यांदा किती काम पूर्ण केले त्यांनी, 4/5 भाग पूर्ण केले. मात्र उरलेले काम किती, त्यानंतर वायला कामावर बोलवले आणि दोघे मिळून उरलेले काम 3 दिवसात संपवते. आता उरलेलं काम म्हणजे काय, 1 वजा 4/5 हे माझं उरलेलं काम असणार. म्हणजे किती राहिलं रे, 1/5 काम राहिलं. हे काम कोण करणार, एक्स अधिक वाय 1/5 काम 3 दिवसात पूर्ण करतात. म्हणून एक्स अधिक वाय एक काम किती करणार आहे, 5×15 दिवसात पूर्ण करतील बरोबर. इथपर्यंत काय आलं. परंतु आपल्याला काय म्हणलं, वाय एकटा किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. मग काय करणार, परत आपण लिहून घ्या एक्स, इथे काय येणार x/y, इथे एक्स म्हणजे 20 आहे, हा 15 आहे, लसावी काढून घ्या, किती आलंय जा लसावी 60, 20×3=60, 15×4=60 बरोबर. आता बघा, एक्स अधिक वाय मिळून काम किती करतात, 4. त्यातला एक्स किती करतोय, 3 करतोय, म्हणजे वाय किती करत असणार आहे माझा, 1 करत असणार आहे बरोबर. वाय किती करत असणार आहे, 1 करत असणार आहे आपलं काम. इथपर्यंत कळालं सर्वांना, वाय किती करत असणार आहे, 1 करत असणार आहे. मग वाय 1 काम करत असेल तर टोटल काम करायला किती वेळ लागेल त्याला, 60/1 म्हणजे किती लागणार आहे, 60 दिवस लागेल बरोबर. किती, 60 दिवस लागेल. या प्रश्नामध्ये एक टायपिंग मिस्टेक आहे, वाय एकटा ते वाय एकटा थांबा 1 मिनिट, प्रश्न दुरुस्त करूया आपण.
वाय एकटा ते संपूर्ण कामाच्या 1/2 संपूर्ण कामाच्या अर्धे काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे. वाय हा एकटा संपूर्ण कामाच्या अर्धे काम म्हणजे किती आहे रे? संपूर्ण काम 160 आहे, त्याचे अर्धे काम म्हणजे किती येणार रे? 30 काम किती दिवसात पूर्ण करेल रे तो? 30 दिवस. म्हणजे काय येणार रे? पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. आता बघा, आता हा प्रश्न बघा, SSC CGL पडलेला प्रश्न आहे, तर सर्वांनी व्यवस्थित सोडवायचा आहे. तर बघा, SSC CGL पडलेला प्रश्न बघा, ए एक काम 24 दिवसात, बी तेच काम 32 दिवसात, सी तेच काम 64 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे काय म्हटलंय बघा, ए कितीत काम करतो रे? 24. बी कितीत करतो रे? 32. सी कितीत करतो रे? 64 मध्ये करतो. तिघांनी एकत्र काम सुरू केले, परंतु ए ने काम संपायच्या 6 दिवस आधी काम सोडले, बरोबर, आणि बी ने काम संपायच्या 8 दिवस आधी काम सोडले, तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले असा प्रश्न पडलाय. प्रश्न बघा किती कॉम्प्लिकेटेड केलाय त्यांनी. तर बघा, पहिला आपण याचा लसावी काढून घेऊ. लसावी तर आपल्याला डायरेक्ट येत नाहीये, त्यामुळे आपण याचा लसावी काढून घेऊ. कसा येणार लसावी बघा, 8 × 8 इथं करा, 8 × 3 = 24, 8 × 4 = 32, 8 × 8 = 64. परत 4 ने बघालवा किती आलं? 3 हायदच ठेवा, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, बरोबर. आता गुणाकार करा, 32 × 3 किती येणार आहे? 96. 96 × 2 किती येणार आहे? 192. म्हणजे इथे किती येणार आहे आपलं? 192, बरोबर. मग 24 × 8 = 192, बरोबर. 24 × 8 = 192 येते, 32 संघ 192 येते, बरोबर, आणि 64 त्रिक 192 येते. इथपर्यंत कळालं सर्वांना. आता बघा, आता काय येणार? आता बघा, परंतु काम संपण्याच्या 6 दिवस आधी, 6 दिवस आधी, काम संपण्याच्या 6 दिवस आधी ए ने काम सोडले म्हटलं. म्हणजे शेवटचे 6 दिवस कोणी काम केला रे? शेवटचे 6 दिवस कोणी काम केला? फक्त सी न काम केला, कारण बी 8 दिवस आधी सोडलाय. म्हणजे शेवटचे 6 दिवस कोणी काम केला रे? सी न काम केला. मग सी ने शेवटच्या 6 दिवसात काम केलं, किती होणार रे? 6 × 3 किती काम केलाय ना? 18 काम केला, बरोबर. आता बघा, हे ना किती काम, बी ने किती दिवस काम आधी सोडला रे? 8 दिवस काम सोडलाय. खरं ए न 6 दिवस सोडलेला, म्हणजे 2 दिवस ए आणि सी नच काम केले. फक्त 2 दिवस ए आणि सी काम केले, म्हणजे 2 दिवस 2 डेज ए अधिक सी न काम केले, बरोबर. कारण ए 6 दिवस आधी सोडलाय आणि ना 8 दिवस, म्हणजे 2 दिवस ए आणि सी न मिळून काम केलं असणार आहे. मग ए आणि सी मिळून किती काम करतात रे? 8 आणि 3 11, 11 × 2 किती आलं रे? 22, बरोबर. इथपर्यंत सर्वांना कळालं. 11 × 2 22 आलं, बरोबर. आता बघा, टोटल काम किती झालं रे आपलं? 22 + 18 किती आलं? 40. आपलं 40 काम आता झालेलं आहे. आता टोटल काम मधनं 40 काम आपण वजा करूया. 40 काम वजा केलं किती राहते? 152 काम आपलं राहते. मग 152 काम आता कोण करणार आहे? 152 काम आता तिघ पण करणार आहे, कारण काम तिघांनी सुरू केलंय, म्हणून तिघ करा. 8 + 6 किती येते रे? 8 + 6 14 आणि 3 17 किती आलं रे? 17 आलं. मग 17 ने भागाला किती येते रे? 17 सक किती येते बघा? 17 सक 152 येते का नाही रे? येत नसलं तर गुणाकार करा. 42 आलं, 4 आलं, 6 आणि 4 किती आलं रे? 6 आणि 4 10 आलं, बरोबर. 17 × 4 = 152 येते, म्हणून 6 आणि 4 10 आलं, बरोबर. म्हणजे हे पाळत येते काय? 17च्या नाही आले. 17 × 9 किती येते रे? 17 × 9 किती येते? 153 येते, बरोबर. कारण 110 100 याला तर भाग जात नाही, 152 ला भाग जात नाही. 17 संघ केलं तरी 6 17 सक 102 येते, आणि 17 × 9 153 येते. परंतु इथे किती आले रे? 152 आलेला आहे, 152 आलाय. मग जवळपास हा 9च्या स्थानावर आहे, जवळपास हा 9च्या स्थानावर आहे का नाही? 17 × 9 153 येते, म्हणून जवळपास आपण याला 9 दिवस धरू शकतो का नाही? मग टोटल हे 9 दिवस तिघांनी काम केलं. 9 दिवस ए + बी + सी न काम केले, बरोबर. मग उत्तर किती आलं रे? 8. 8 आणि 9 किती रे? 17 दिवस, बरोबर. उत्तर किती येणार आहे आपलं? 17 दिवस. या पर्याय आपलं प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. पर्याय क्रमांक डी ला आपण
17 करून घेऊया. म्हणजे उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. सर्वांना कळालंय का कसं सोडवायचं आहे? तर बघा परत एकदा सांगतो, तुम्ही लक्ष द्या. आता ए बी सी आहे. सर्वप्रथम 24 32 64 मी लिहून घेतलो, बरोबर. मग यांचा लसावी मी काढून घेतलो. 8 त्रिक 24, याचा लसावी काढला 3 आलं, इथं 4 आलं, इथं 8 आलं, परत 4 न भागवलं 1 आलं, 2 आलं. मग किती आलं रे? 8 चौक 32, 32 त्रिक किती आलं रे? 32 त्रिक 96, बरोबर. 32 त्रिक किती आलं रे? 96. 96 गुणिले 2 केल्यावर किती येते रे? 192 येते, बरोबर. 96 गुणिले 2 केल्यावर किती येणार रे? 192 येणार, बरोबर. म्हणून 192 मी इथं घेतला. मग 192 घेतला. 24 8 192, 32 192 आणि हे असं आलं, बरोबर. मग काय म्हटलं बघा, ए ने काम संपायच्या 6 दिवस आधी काम सोडले, म्हणजे सी न 6 दिवस एकटं काम केला. 6 ने एकटं काम केलं किती येते रे? 18 येते. त्यानंतर काय म्हटले, ए आणि सी न काम केलं, कारण बी 8 दिवस आधी सोडून गेलाय, म्हणून ए आणि सी न 2 दिवस काम केलाय, बरोबर. ए आणि सी ने काय केला? 2 दिवस काम केला, म्हणजे 11 गुणिले 2 किती आलं रे? 22 काम केला. मग टोटल काम याने किती संपवलं रे? टोटल काम याने किती संपवलं? 40 काम संपवलं, बरोबर. 40 काम 192 मध्ये 40 घाललं 152 आलं, म्हणजे जवळपास 17 9 153 येते, म्हणून हे 9 दिवस आलं. मग यांचे टोटल डेज विचारले आपल्याला. विचारलं काय संपूर्ण काम किती दिवसात संपलं असं म्हटलंय. 6 आणि 2 8 आलं. 8 आणि 9 किती रे? 8 आणि 9 किती? 8 आणि 8 16 आणि 1 17 दिवस. जवळपास कुठलंच ऑप्शन यामध्ये मॅच होत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक डी ला आपण 17 करून घेतलेला आहे. आपण सोडवलेलं उत्तर एकदम अचूक आहे. 17 उत्तर बरोबर येणार. तर बघा पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा, ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे. जर बघा ए ची कार्यक्षमता ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे. बी 1 असेल तर ए ची 2 असणार. बी ची कार्यक्षमता सी च्या 3 पट आहे. आता काय म्हटलं, बी ची कार्यक्षमता सी च्या 3 पट आहे. सी च्या 3 पट आहे, बरोबर. तर सी जर सी एकटा ते काम 36 दिवसात पूर्ण करत असेल, काय म्हटलंय, सी एकटा ते काम 36 दिवसात पूर्ण करायचं आहे. सर्वप्रथम आमचा रेषा करून घेऊया ए बी सी. तर काय करणार मी, 2 1 3 1 याला करणार, बरोबर. मग इथं 1 आहे म्हणून इथं 1 लिहिणार, इथं 3 आहे म्हणून इथं 3 लिहिणार. बरं रेशो काय येणार रे? 6 3 1, बरोबर. असा रेशो येणार, बरोबर. तर काय म्हटलं बघा, सी एकटा एक काम 36 दिवसात पूर्ण करत असेल. एकटा काम 36, सी एका दिवसात किती काम करतो? 1, म्हणून 1 गुणिले 36 काम पूर्ण करत असणार आहे. तर तिघे म्हणून तेच काम किती दिवसात पूर्ण करते? तिघे म्हणून किती काम करतात रे? 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, बरोबर. 36 भागिले 10 किती येणार उत्तर? 3.6. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा पुढचा प्रश्न काय बघा, एसएससी सीएचएस ला पडलेला आहे. 4 पुरुषला आपण मेन लिहूया आणि 6 महिलाला आपण वुमन लिहूया. तर बघा इथं काय म्हटलंय, आणि म्हटले. मग इथं काय करणार मी, 4 पुरुष अधिक 6 महिला एकत्र मिळून किती दिवसात काम करतात रे? 8 दिवसात पूर्ण करू शकतात. तर 3 पुरुष अधिक 7 महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतात रे? 10 दिवसात पूर्ण करू शकतात. तर 10 महिला एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न पडलाय आपल्याला. मग सर्वप्रथम हे करून घ्या. 4 8 32 एम अधिक 6 8 48 डब्ल्यू, बरोबर. काय येणार आहे? 30 एम अधिक 70 डब्ल्यू, बरोबर. मग 30 ला इकडे करा, म्हणजे इथे किती राहिलं? 2 एम. इथे किती राहिलं रे आपलं? 2 एम, बरोबर. इथे किती राहणार आपलं? 70 मधनं 48 गेले, किती राहिलं रे? 22 राहिलं, बरोबर. 22 डब्ल्यू राहणार. मग एम भागिले डब्ल्यू किती येणार रे? 22/2 म्हणजे किती आला रे? 11/1, बरोबर. इथपर्यंत काय आलं सर्वांना? मग आता आपण टोटल फक्त व्हॅल्यू, आपल्याला काय मिळालेली? एक कार्यक्षमता मिळाली. आपल्याला काय मिळाले? यामध्ये कार्यक्षमता मिळालेली आहे. मग आता आपण कुठल्यामध्ये, यामध्ये टाका किंवा ह्यामध्ये टाका, आपल्याला हे जरा सोपं दिसते, यामध्ये टाकूया आपण. मग काय येणार? 3 गुणिले मेन किती आहे रे? 11 अधिक 7 गुणिले डब्ल्यू किती आहे रे आपला? 1 आहे. याला गुणिले किती आहे रे आपला? 10 आहे. आता कोण काम करणार आहे रे? 10 महिला काम करणार आहे, म्हणजे 10 गुणिले महिला एका दिवसात किती काम करतात? 1, म्हणजे 1 म्हणजे किती येणार उत्तर? याला येऊ गेला 11 त्रिक 33 अधिक 7, बरोबर किती आला रे? 40 दिवस. म्हणजे काय येणार आहे? पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा हा एक ग्रुप डी ला पडलेला प्रश्न आहे. हा एकदम सेन्स वाला प्रश्न आहे. तर बघा ए आणि बी एकत्र मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. एकत्र काम केला तर एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यानंतर काय, ए ने अर्धा काम केला
आणि तो सोडून गेला. त्यानंतर उरलेलं अर्धा काम बी ने केला आणि बी ने पूर्ण केला आणि या पद्धतीने काम पूर्ण होण्यासाठी टोटल त्यांना किती दिवस लागले? 25 दिवस लागले. तर काय म्हणले, जर बी ची कार्यक्षमता ए पेक्षा जास्त असेल तर बी ला एकट्याला पूर्ण करण्यास काम किती दिवस लागतील असं म्हटलं आपण. मग असल्या गणित सोडवण्यासाठी आपण बेसिक न सोडवलं तर खूप लेंदी होते. मग असल्यावर आपण डायरेक्ट ऑप्शन टाकून घ्यायचं. तर समजा आपण पहिला आपल्याला विचारलंय काय, त्यांनी बी ला एकट्याला विचारले, तर बी ची कार्यक्षमता ए पेक्षा जास्त आहे हे लक्षात ठेवा, इथं दिलेलं आहे त्यांनी. मग आपण समजा 30 मानलं, ऑप्शन 1 नुसार 30 मानलं, तर यांची लसावी काय येणार? 60 येणार. मग ए कोणाचा येणार? ए अधिक बी चा येणार. ए अधिक बी 12 सोबत आणि हे फक्त बी येणार. मग हे 60 आलं. तर मग काय येणार? बी बरोबर किती येणार आहे? हे 5 आलं आणि बी बरोबर किती येणार आपलं? 30 दुनी 60. मग बी 2 आलं आणि ए आणि बी 5 आलं, तर ए 3 येईल. ए 3 येईल का? नाही येईल. कारण का म्हटलं, बी हा ए पेक्षा जास्त येणार आहे म्हटलं. ए चं 3 आलं, इथं बी चं 2 आलं, म्हटलं 30 ऑप्शन चुकीचा आहे, म्हणजे हा चुकीचा ठरेल. आता आपण दुसरा ऑप्शन 20 टाकून बघूया. 12 आणि 20 परत काढून घ्या. लसाव्याला 60, 12 पंचे 60, 20 त्रिक 60. आता बघा, बी ची इफिशियन्सी किती आली रे? 3 आली. म्हणजे ए ची इफिशियन्सी किती येणार? 2 येणार. म्हणजे हे होऊ शकतंय. मग आपण सॉल्व्ह करून बघूया. आता आपल्याला बी ची इफिशियन्सी किती मिळाली? 3 मिळाली. ए ची इफिशियन्सी किती मिळाली आपल्याला? 2 मिळाली. बरोबर. हे आहे तसं इथे लिहून घ्या. हे ए प्लस बी असणार, हे बी असणार. बरोबर. मग बी आता आपण अर्धा अर्ध काम करून बघूया. अर्धा अर्ध काम केल्यावर आपलं बरोबर 25 दिवसात होते काय चेक करायचं. मग बघा, आता अर्ध कामाचे किती? 60 अर्ध किती? 30 काम बी करणार, 2 करणार, ए करणार, त्यानंतर 30 काम बी पण करणार. मग यांचं होते का बघा. 30 भागिले 2 किती रे? 15 अधिक 30 भागिले 3 किती रे? 10. म्हणजे आलं का रे 25 दिवस? 25 डेज. म्हणून उत्तर काय येणार रे? पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. आपण ऑप्शन टाकून डायरेक्ट या प्रश्नामध्ये चेक करू शकतो. तर बघा पुढचा टाईप बघा. ए आणि बी स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 15 आणि 24 दिवसात पूर्ण करू शकतात. काय म्हटलं रे? ए आणि बी. ए आणि बी काय म्हटलं रे? 15 आणि 24 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी एकत्र काम सुरू केले, परंतु काम पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी बी सोडून गेला. कळालं? काय म्हटलंय? काम पूर्ण होण्याच्या आधी बी सोडून गेला. काही दिवस आधी. काय म्हटलंय? काही दिवस आधी सोडून गेला असं म्हटलंय. तर काय म्हटलंय? त्यामुळे एकूण काम 10 दिवसात संपले. आता बघा, आता 15 आणि 24 चा लसावी आपल्याला येतो का डायरेक्ट? नाही येत. मग काढून घ्यायचा. 15 24 यांचा लसावी काढूया. 3 ने बघ जातोय का? दोघांना जातोय. 3 5 15, 3 8 24. मग किती येणार आहे? 8 5 40, 40 त्रिक 120. 15 8 120, 24 5 120. बरोबर. इथपर्यंत सर्वांना आलं. लसावी काढून घेतला आपण. मग 120 झालं. मग आता काय म्हटलं बघा, परंतु काम पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी बी सोडून गेला. ज्यामुळे एकूण काम 10 दिवसात संपले. तर एक काम संपण्याच्या किती दिवस आधी काम सोडले होते असं म्हटले त्यांनी. बघा, आता बी ने काम सोडलाय आणि टोटल काम 10 दिवसात संपलंय. म्हणजे ए 10 दिवस कंटिन्यू काम केला का नाही रे? केलाय. मग ए ला कंटिन्यू 10 दिवस काम करायला लावा. ए 8 गुणिले 10 किती काम करणार? 80 काम तर पूर्ण संपवला 8 दिवस. आता राहिलं कोण? बीच राहिला. काम किती राहिलं रे? 40 राहिलं. 40 बी एका दिवसात किती काम करतो रे? 5 काम करतोय. मग 40 काम करायला किती दिवस लागणार आहे त्याला? 8 दिवस काम 8 दिवस करायला लागतील. म्हणजे टोटल काम किती दिवस लागले रे? 10 दिवस. परंतु याने काम किती केला रे? 8 दिवस. म्हणजे किती दिवस आधी गेला रे तो? 2 दिवस आधी काम सोडून निघून गेला. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. आता बघा, हा सुद्धा प्रश्न त्याच टाईपचा आहे. आता बघा काय म्हटलंय? ए बी सी अनुक्रमे 10 12 15 दिवसात पूर्ण करू शकतात. काम पूर्ण करू शकतात. म्हणजे काय म्हटलं बघा, ए बी सी काय म्हटलंय? 10 12 15. जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा, तर 10 12 15 असं आहे. तर याला 60 10 सक्क 60 12 25 60 15 चौक 60 इथपर्यंत झालं. तिघांनी काम एकत्र सुरू केले, परंतु काम सुरू झाल्याच्या 2 दिवसानंतर ए सोडून गेला. आता काय म्हटलं बघा, काम सुरू झाल्यानंतर 2 दिवसानंतर ए सोडून गेला. आता बघा, म्हणजे 2 दिवस तिघांनी काम केलं. 2 डेज तिघांनी काम केलं. म्हणजे कोणी कोणी काम केलं? ए अधिक बी अधिक सी न काम केलं. म्हणजे किती येणार रे? 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 गुणिले 2 दिवस किती आलं रे? यांनी किती काम संपवलं? 30 काम संपवलं. बरोबर. आता बघा पुढं, आणि बी ए तर पहिला सोडून गेलाय आणि बी काम सपायच्या
3 दिवस आधी काम सोडून गेला, 3 दिवस आधी सोडून गेला. ए तर आधीच सोडलाय आणि बी न 3 दिवस आधी सोडलाय, म्हणजे शेवटचे 3 दिवस कोणी काम केलाय रे? शेवटचे 3 दिवस कोणी काम केलाय? फक्त सी न काम केला, कारण ए न आधीच सोडलाय. म्हणून 3 गुणले सी किती करतो एका दिवसात? 4 करतो. 3 गुणले 4 किती आला रे? 12. बरोबर. 3 दिवस 4 12 आला. महिने काम किती झालं आता? 42 काम झालं. तर राहिलं किती काम रे? यातनं 42 वजा करा, राहिलं काम किती? 18 काम राहिलं आपलं. बरोबर. आता 18 काम बघा, ए 2 दिवसांतर सोडून गेलाच आणि सी एकट्याचं काम झालं, म्हणजे मधलं काम कुणी कुणी केलं असणार आहे? बी आणि सी ने केलं असणार आहे. मधलं काम कुणी कुणी केलं असणार? बी आणि सी ने काम केलं असणार आहे. बी आणि सी किती काम करतात रे एका दिवसात? 5 आणि 4 9 काम करतात. 18 काम करायला किती दिवस लागणार? त्याला 2 दिवस लागणार. मग टोटल किती झालं रे? बी आणि सी ने किती काम जरी केलं? 2 दिवस काम केलं. मग टोटल काम किती झालं रे? 2 दिवस. 3 दिवस, 2 आणि 3 5 आणि 2 7, म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा, आता सीएचएसएल ला पडलेला प्रश्न आहे, तर का सोडवायचा आहे? मागच्या व्हिडिओमध्ये आपण असला टाईपचा प्रश्न घेतलेला आहे, तरी पण आपण आता सोडून परत एकदा बघूया. काय म्हणते बघा, ए आणि बी स्वतंत्रपणे एक काम 20 आणि 30 दिवसात पूर्ण करू शकतात. ए आणि बी काय म्हणलं रे? 20 आणि 30 दिवसात पूर्ण करू शकतात. इथे किती आलं रे? 60 आलं. 20 त्रिक आणि 30 दोन्ही. बरोबर. पहिल्या दिवशी फक्त ए काम करतो. पहिल्या दिवशी कोण काम करणार आहे? ए काम करतो. त्यानंतर काय म्हटलं? दुसऱ्या दिवशी फक्त बी काम करतो. दुसऱ्या दिवशी कोण काम करणार आहे? बी काम करणार. तिसऱ्या दिवशी परत ए येणार आणि चौथ्या दिवशी परत बी येणार, असं चालत राहणार. मग 2 दिवसात पहिल्या दिवशी ए न काम केला तर किती काम करतोय? 1 दिवस. एका दिवसात 3 काम करतोय. बी एका दिवसात किती काम करतोय? 2 करतोय. म्हणजे दर 2 दिवसाला किती काम करतात यांनी? 5 काम करतात. तर यांनी विचारले काय? तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल? 2 दिवसात 5 काम करते. आपल्याला 60 करायचं आहे, तर 5 ला किती गुणाय पाहिजे? 12 न गुणाय पाहिजे. 12 गुणले 5 बरोबर 60 काम होणार. इकडे पण आपण 12 न गुणलं म्हणून इकडे पण आपण 12 न गुणणार, म्हणजे इथं 2 आहे. 2 दिवसात 5 काम. 2 गुणले 12 किती आलं रे? 24 दिवस. म्हणजे 24 दिवसात आपलं 60 काम पूर्ण होईल. म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा, आता बघा, हा एक वेगळ्या टाईपचा प्रश्न एसएससी सीजीएल ला पडलेला प्रश्न आहे. तर बघा, ए एक काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो. ए एक काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो. आणि काय म्हटलं? बी ची कार्यक्षमता, तर दिवस लिहूया म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. बी ची कार्यक्षमता ए पेक्षा 50% जास्त आहे. म्हणजे बी ची कार्यक्षमता ए पेक्षा 50. ए जर 100 असला तर बी किती असणार रे? 150 असणार. बरोबर. म्हणजे किती? याचा रेशो किती आला रे? 50 न बघायला 2 3 आला. आणि सी ची कार्यक्षमता बी पेक्षा 20% जास्त आहे. बी सी लिहूया. सी ची कार्यक्षमता बी पेक्षा 20 ने जास्त आहे. बी 100 असला तर सी किती असणार रे? 120 असणार. परत भाग घालवा, किती येणार रे? 5 6 येणार. बरोबर. मग काय म्हटले बघा, मग आता यांचा रेशो काढून घेऊया आपण पहिला. ए बी सी 2 3 5 6. इथं 3 आहे म्हणून इथं पण 3, इथं 5 आहे म्हणून इथं पण 5. तर किती आलं रे? 2 पंचे 10 15 18. कशाला भाग जातोय का? नाही, मग आहे तसं ठेवायचं आहे. हो बघा, आणि काय म्हटलंय इथे? काय म्हटलं? ए एक काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो असं म्हटलं. मग ए एका दिवसात किती काम करतो रे? 10. 15 दिवसात किती काम करायला? टोटल काम करायला 10 गुणिले 15 करेल. आता काम कोण करणार आहे? बी आणि सी एकत्र मिळून काम करणार आहे. बी आणि सी एकत्र मिळून किती काम करतात रे? 15 आणि 18. 15 2 30 आणि 3 33 काम करतील यांनी. बरोबर. मग काय येणार रे? 3 5 15 आणि ताला 11. म्हणजे उत्तर किती आला रे? 10 5 50 छेद 11. बरोबर. म्हणजे उत्तर किती येणार आपलं? 50 छेद 11 म्हणजे किती येणार रे? जवळपास 11 चौक 44. म्हणजे जवळपास आपलं 4.5 दिवस येईल. आता इथे 4.5 दिवस म्हणजे जवळपास 4.5 पेक्षा जास्त येईल का? बरोबर कमी येईल. 4.5 पेक्षा जास्त येईल, म्हणून आपण उत्तर इथं 5 टिक करेल, किंवा इथं यांनी देताना इथं ऑप्शन डायरेक्ट आपल्याला 4.5 दिवस असं देण्यात येईल. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तरी पण आपण एकदा परत एकदा चेक करून बघूया. 15 ए ची कार्यक्षमता बी ची कार्यक्षमता ए पेक्षा 50% जास्त आहे 2 3 घेतलेला आहे. त्यानंतर सी ची कार्यक्षमता बी पेक्षा 20% जास्त आहे, घेतलेला आहे 5 7 घेतलेला आहे. तर बरोबर आहे. 2 3 5 10 15 18 घेतलेला आहे. बरोबर. आपण 10 15 18. त्यानंतर 10 गुणिले 15 केलं. छेद कोण आहे? आता छेद बी आणि सी एकत्र करणार. 15 30 आणि 33 येतील. बरोबर आहे. 11
3×15 50/11 बरोबर आहे. आपलं उत्तर बरोबर आहे. 4.5 दिवसच येणार आहे याचं उत्तर. त्यामुळे पर्याय क्रमांक बी ला दुरुस्त करून 4.5 दिवस करून घ्यायचं आहे किंवा 4.5 दिवसला आपण असं सुद्धा लिहू शकतो 4/1/2 दिवस. बरोबर. तर बघा मग सारखाच एक प्रश्न पडलेला आहे. तर बघा हा एक सोडून घेऊया आपण. 3 पुरुष आणि पुरुषला आपण मेन लिहूया आणि मुलीला आपण बॉईज लिहूया. तर बघा 3 पुरुष अधिक 4 मुले किती दिवसात काम पूर्ण करतात रे? 12 दिवसात पूर्ण करतात. तर काय म्हणले रे? 4 पुरुष आणि 3 मुले किती दिवसात पूर्ण करतील रे? 10 दिवसात पूर्ण करतात. तर काय म्हटले? तर 2 पुरुष आणि 3 मुले काम किती दिवसात पूर्ण करतील असं पडले. मग याचा गुणाकार करा. 12×3 = 36 अधिक 12×4 = 48 बरोबर. तर 40m अधिक 30b बरोबर. मग इकडचं इकडे करूया. याला किती आलं रे? 40 मध्ये 36 गेले किती राहिले? 4m बरोबर. इथे किती आलं रे? 48 मध्ये 30 घालवा किती आलं रे? बरोबर 18b. म्हणून काय आलं रे? m/b काय येणार रे? 18/4 म्हणजेच काय येणार रे? 9/2. कळाला इथपर्यंत? 9/2 कसा काढला आपण? m बरोबर 9 आला, b बरोबर 2 आला. मग आता दोन्ही पैकी कशात पण पुढे करूया आपण? याच्यात पुढे करूया या कारण यात 10 आहे. मग टोटल काम किती येणार रे? 4×9 अधिक 3×2 ब्रॅकेट मध्ये 10. आता काम कोण कोण करणार आहे रे? 2 पुरुष 2×9 अधिक 3 मुले 3×2 बरोबर. इथं पण बरोबर आहे. मग कसं येणार बघा आता? 4×9 = 36 अधिक 3×2 = 6 इथं 10 आहे छेद इथं किती येणार रे? 18 अधिक 6 बरोबर. इथं लिहून घेतो बघा. 36 अधिक 6 42×10 अधिक इथे ना 18 आणि 6 24 बरोबर. आता 6 बघ जातोय का रे? जातोय बघ हलवा. 6×7 = 42 6×4 = 24 बरोबर. इथे किती येणार रे? 4×1 = 4 दुनी 2×2 = 4 2×5 = 10 बरोबर. 2×2 = 4 2×5 = 10 इथे किती येणार रे? 7×5 = 35/2 म्हणजे किती आलं रे? 17×2 = 34 म्हणजे किती येणार? 17.5 दिवस. इथला करा 17.5 दिवस. उत्तर काय येणार आहे आपलं? 17.5 दिवस या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तरी पण एकदा परत चेक करूया कारण टाईपरायटरनं आपलं प्रिंटिंग मिस्टेक केलेल्या आहेत भरपूर क्वेश्चन्स मध्ये. तर बघा आपण कसं सोडूया? प्रत्येक 3 मेल 4 म्हणून 12 दिवसात करतात. 4 3 केलं 12×3 = 36 12×4 = 48 40 30b बरोबर आहे. 40 गेलं 4m राहणार बरोबर आहे. 30 गेलं 48 मधनं 18 येणार बरोबर आहे. मग 18/4 बरोबर 9/2 येईल बरोबर आहे. मग 4×9 = 36 36 अधिक 3×2 = 6 36 अधिक 6 42×10 बरोबर आहे. 42×10 येणार इथं बरोबर आहे. 42×10 आणि इथे किती येणार? 9×2 = 18 आणि 3×2 = 6 18 आणि 6 = 24. तर आपलं उत्तर बरोबर आहे. 17.5 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर असा हा आपला टाइम अँड वर्क पूर्ण टॉपिक आपण संपवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला हे तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि एखाद्या गोष्टी जे तुम्हाला माहित नव्हतं आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला भेटले असेल तर ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि इतरांना शेअर करायचा आहे. धन्यवाद.